वेलकम टू केजी केमिस्ट्री अकॅडमी. आपण घेतो कोल्बे रिॲक्शन. हा कोल्बे रिॲक्शनवर पण तुम्हाला खूपदा क्वेश्चन विचारलेला आहे. बघा, कोल्बे रिॲक्शनमध्ये पहिले घ्यायचं आहे तुम्हाला, जसं फिनॉल घेतो तर फिनॉलची रिॲक्शन समजा NaOH सोबत केले तर काय होईल, इथून काय निघतो, ONA बनतो. म्हणजेच हा बनतो सोडियम फिनॉक्साईड. काय बनतो, सोडियम फिनॉक्साईड. ठीक आहे, म्हणजेच बेन्झिनला इथे H असतं तर काय झालं असतं, फिनॉल, पण कोण आहे, Na. याची रिॲक्शन करायची CO2 सोबत, म्हणजेच कार्बन डायऑक्साईड सोबत. चला, ॲरोवर 398 केल्विन टेम्परेचर आणि 6 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. काय केले, 398 केल्विन टेम्परेचर आणि 6 काय घेतले, ॲटमॉस्फेरिक प्रेशर घेतले. आता हा काय करतो बघा, हा काय करतो, इथून जिथं हा पण याच्या कोणत्या पोझिशनवर, ऑर्थो पोझिशनवर. तर बघा, जिथं कंपाऊंड लागलाय ती पहिली पोझिशन काय असते, ऑर्थो. तर ऑर्थो पोझिशनवर इथं काय असतात, H ऑलरेडी आहे, तिथं H प्रत्येक ठिकाणी काय आहेत, H आहेत. ठीक आहे, तिथून काय काढतो, H काढतो आणि हा H कोणाकडे जातो, या ऑक्सिजनकडे. म्हणजेच कंपाऊंड कसं बनेल बघा, बेन्झीन ॲज इट इज. इथून H निघला तर H इथे गेला, काय केलं, इथून काय निघला, H, कारण की आपल्याला ऑर्थो पोझिशनवर लावायचं आहे. ऑलरेडी या प्रत्येकाकडे H आहेत, कारण की जर तुम्ही इथं मोजले हायड्रोजन लावाल तेव्हाच कार्बनची व्हॅलन्सी 4 होत आहे. बघा, इथं जर मोजले तर किती आहे, ऑलरेडी 3च आहे, म्हणजे एक काय या प्रत्येकाला हायड्रोजन आहे. ठीक आहे, तिथून हायड्रोजन पहिलं काढावं लागेल, तिचा H निघतो, कोणाकडे जातो, ऑक्सिजनकडे. गेला H, आता ही जागा खाली झाली. आता इथं हा लागतो, म्हणजेच COO. हा CO2 म्हणजे COOच आहे, दिसतं, त्याला C डबल बॉन्ड O पण लिहू शकतो आपण. ठीक आहे, तर COO याला लिहिला COO. आता हा जो सोडियम होता हा याच्याजवळ येतो, म्हणजेच COONA. काय म्हणला, COONA. याचं नाव आहे सॅलिसिलेट. काय नाव आहे, सोडियम सॅलिसिलेट. याचं नाव लक्षात ठेवायला, याचं नाव आहे सोडियम सॅलिसिलेट. याचं नाव काय होतं, सोडियम फिनॉक्साईड. आता नंतर हा रिॲक्शन करतो कोणासोबत, H3O+. H3O+ म्हणजेच वॉटर होते, यालाच काय लिहू शकतो ना आपण, HOH. H3O+ म्हणजेच काय होतं, हायड्रोलिसिस म्हणजेच वॉटर, याला काय लिहू शकतो, HOH. हा काय करतो बघा, इथून काढतो सोडियम आणि इथून काढतो Na, म्हणजे NaOH काय झाला, बाहेर झाला. मग काय राहिला, बेन्झीन रिंग. बेन्झीन रिंगलाच काय लागेल, इथं OH आणि इथं काय राहील, COO आणि हा NaOH रिमूव्ह झाला, म्हणजेच NaOH काय झाला, रिमूव्ह झाला. NaOH रिमूव्ह झाला तर मग काय राहिला, COO आणि हा H कुठे लागेल, इथे काय लागेल, H. त्याचं नाव आहे सॅलिसिलिक ॲसिड. त्याचं नाव काय आहे, सॅलिसिलिक ॲसिड, कारण C डबल बॉन्ड OH काय असतो, ॲसिड असतो, म्हणून याचं नाव आहे सॅलिसिलिक ॲसिड. तर बघा, कोल्बे रिॲक्शनमध्ये पहिले काय घ्यायचं आहे, सोडियम फिनॉक्साईड. याची रिॲक्शन कार्बन डायऑक्साईड सोबत करायची आहे. लक्षात ठेवा, 398 केल्विन आणि 6 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ठीक आहे, झालं. तर आपल्याला याची थेरी जर लिहायची असेल तर काय लिहिल मी, व्हेन सोडियम फिनॉक्साईड हिटेड, कारण की टेम्परेचर दिलं आहे तर हिटेड लिहिल. व्हेन सोडियम फिनॉक्साईड हिटेड विथ कार्बन डायऑक्साईड इन द प्रेझन्स ऑफ 6 ॲटमॉस्फेरिक प्रेशर, देन sodium salicylate is formed. Tell you, then sodium salicylate is formed, which is further reacts with water, salicylic acid is formed. तो क्वेश्चन काय विचारते, पहिला जो मला माहितीच आहे, राईट अ शॉर्ट नोट ऑन कोल्बे रिॲक्शन, किंवा हाऊ विल यू प्रिपेअर्ड, किंवा फॉर्म पण लिहितो, हाऊ विल यू प्रिपेअर्ड salicylic acid from sodium phenoxide, किंवा कधी कधी फ्रॉम फिनॉल पण देतो. काय देतो, फ्रॉम फिनॉल. समजा फिनॉल दिलं, हाऊ विल यू प्रिपेअर्ड, काय दिलं, फिनॉल, तर मग पहिले याच्यासमोर काय घ्यावं लागेल, फिनॉल. याचे रिॲक्शन कोणासोबत कराल, NaOH सोबत. हा भेटून जाईल तुम्हाला सोडियम फिनॉक्साईड. तर अशा प्रकारे याची तुम्हाला ही रिॲक्शन करायची होती आणि ही पण खूपदा तुम्हाला पेपरमध्ये विचारलेली आहे आणि तुम्ही खूपदा याची प्रॅक्टिस करा, जेणेकरून तुम्हाला मार्क्स पूर्ण मिळते.